Phylum Ctenophora. It is a diffuse type of nervous system. Is the landmark in the nervous system. फायलम टिनोपोरिया जो आहे तर त्याची सिस्टीम कशी आहे, डिफ्यूज टाईपची नर्वस सिस्टीम आहे. डिफ्यूज मीन दिअर इज अ नो सेंट्रल मार्क. नेक्स्ट आपण बघणार आहे नर्वस सिस्टीम इन प्लॅनेरिया. फायलम प्लॅटिहेल्मिंथिस. प्लॅनेरिया इज अ flatworm belonging to the phylum Platyhelminthes. It is the most primitive animal with a central nervous system. The first primitive organism having central nervous system is the example Planaria, located on the ventral side of body. It consists of mass of cerebral or cephalic ganglion appearing like an inverted U-shaped brain. This structure in nervous system in planaria was this lie in the anterior or head region, and front each ganglion arise 9 branches towards the आउटर साईड. त्यांची जी पण अँटेरियर साईड जे आहे हेड रिजनचं तर त्यांच्या गँग्लियन जे आहे तर त्या 9 ब्रांचेस आहे. व्हेंट्रली फ्रॉम बिलो द गँग्लिया अराइज अ पेअर ऑफ व्हेंट्रल नर्व कॉर्ड. त्याच्यामध्ये काय आहे, पेअर ऑफ व्हेंट्रल नर्व कॉर्ड प्रेझेंट आहे और लॉंग नर्व कॉर्ड कॅन बी प्रेझेंटेड. इन प्लॅनेरिया बघा, सिफॅलिक और सेरेब्रल गँग्लिया लाई इन द अँटेरियर रिजन ऑफ द बॉडी. जे आपण सिफॅलिक आणि सेरेब्रल गँग्लिया आहे तर त्या कशा आहे अँटेरियर रिजनला प्रेझेंट आहे. देन फ्रॉम ईच गँग्लिया अराइज 9 ब्रांचेस. प्रत्येक गँग्लियामध्ये काय आहे 9 ब्रांचेस प्रेझेंट आहे, आपण स्ट्रक्चरमध्ये बघितलं. फ्रॉम बिलो द गँग्लिया अराइज अ पेअर ऑफ व्हेंट्रल नर्व कॉर्ड means VNC. VNC means ventral nerve cord. Ventral nerve cord are interconnected with each other by transverse nerve or commissure. जे पण व्हेंट्रल नर्व कॉर्ड आहे तर तो कसा आहे इंटरकनेक्टेड झाला आहे बाय विच द ट्रान्सवर्स नर्व और कमिशर. नेक्स्ट पेरिफेरल नर्व फ्लक्सेस अरायझिंग फ्रॉम व्हेंट्रल नर्व कॉर्ड. जे पण पेरिफेरल नर्व फ्लक्सेस आहे तर ते कसे अरेंज झालेले आहे व्हेंट्रल नर्व कॉर्डनी. बघा, दीज आर इंटरकनेक्टेड टू इच अदर बाय ट्रान्सवर्स नर्व और कमिशर इन अ लँडमार्क लाईक मॅनर. आणि ज्या पेरिफेरल नर्व फ्लक्सेस आहे तर त्या कशा झालेल्या आहे लॅटरली अरेंज झालेल्या आहे इन व्हेंट्रल नर्व कॉर्डमध्ये. द पेरिफेरल नर्वस सिस्टीम include sensory cells arranged in a lateral cord in the body. A pair of photosensory structure, the eye, are located on dorsal side of the brain. जे पेअर ऑफ त्यांच्यामध्ये काय आहे फोटोसेन्सरी स्ट्रक्चर प्रेझेंट आहे आणि जे पण आय आहे तर ते लोकेटेड आहे डॉर्सल साइड ऑफ द ब्रेन. Also there are single sensory cells scattered in the body. त्यांच्यामध्ये एक सिंगल सेन्सरी सेल्स काय आहे स्कॅटर्ड झालेले आहे त्यांच्या बॉडीमध्ये. नेक्स्ट पॉईंट आहे न्यूरल टिश्यू. न्यूरल टिश्यू कन्सिस्ट ऑफ primarily of 2 types of cells, voice the neurons and the neuroglia or glial cells. जे पण न्यूरल टिश्यू आहे तर त्याचे 2 टाइप्स पडलेले आहे. फर्स्ट आहे न्यूरॉन्स आणि सेकंड आहे न्यूरोग्लियल cells. While a nerve is a bundle of axons. जे पण नर्व्स आहे तर ते कसे आहे bundles of axons. The word nerve is used for bundle of axons outside the central nervous system, while inside the central nervous system for the same word track is used. The nerves मे बी सेन्सरी और मोटार और मिक्स टाईप. त्यांच्यामध्ये ज्या पण नर्व्स असतात त्या कशा असतात सेन्सरी असतात किंवा मोटार असतात किंवा बोथ टाईपच्या मिक्स असतात. सेन्सरी पण असतात आणि मोटार पण असतात मिक्स टाईपच्या असतात. दॅट इज हॅविंग बोथ द टाईप्स सेन्सरी अँड मोटार फायबर्स. All these along with nerves organs make up the nerve system of the higher animals and bring about coordination and control of
व्हेरियस ॲक्टिव्हिटीज ऑफ द बॉडी. जे पण हायर व्हर्टिब्रेट्स ॲनिमल जे आहे तर त्यांच्यामध्ये कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन हे त्यांच्या रेग्युलर ॲक्टिव्हिटीज होत असतात बॉडीजमध्ये, तर ते त्यांच्या थ्रू होत असतं. त्यांच्यामध्ये ऑर्गन अँड ऑर्गन सिस्टीम प्रेझेंट असते. दिस इज डन थ्रू द रिसेप्टर्स विल ब्रिंग इन द सेन्सरी इनपुट्स टुवर्ड्स द सेंट्रल नर्वस सिस्टीम. त्यांच्यामध्ये काय असतं, रिसेप्टर्स प्रेझेंट असतात, सेन्सरी इनपुट्स टुवर्ड्स द सेंट्रल नर्वस सिस्टीम. Processing is carried out in the central nervous system and then through the motor commands the response is sent out. The nerves arising from the cytons of the central nervous system travel throughout the body transmitting the nerve impulse to or from the central nervous system. बघा, जी पण न्यूरल टिश्यू आहे तर त्याचे 2 टाईप्स पडतात. फर्स्ट इज द न्यूरॉन अँड सेकंड वॉज द न्यूरोग्लिलियल सेल्स. मग बघा, जे पण न्यूरॉन्स आहे तर ते काय, दे आर स्ट्रक्चरल अँड फंक्शनल सेल्स ऑफ द नर्वस सिस्टीम. जे न्यूरॉन्स आहे तर ते कसे आहे, स्ट्रक्चरली अँड फंक्शनल सेल्स त्यांच्यामध्ये काय असतात, नर्वस सिस्टीममध्ये. बट इन न्यूरोग्लिलियल सेल्स जे आहे तर ते दे आर सपोर्टिंग सेल्स ऑफ द नर्वस सिस्टीम. त्या काय करत असतात, सपोर्ट करत असतात नर्वस सिस्टीमला. सेकंड बघा, द न्यूरॉन्स हॅव ओरिजिनेट फ्रॉम एम्ब्रियोनिक लेअर एक्टोडम. ते कशापासून ओरिजिनेट झालेलं आहे, एम्ब्रियोनिक लेअर एक्टोडमपासून. सेकंड जे आहे न्यूरोग्लिलियल सेल्स तर ते कशापासून ओरिजिनेट झालेलं आहे, एम्ब्रियोनिक लेअर एक्टोडम. ते पण कशापासूनच ओरिजिनेट झालेलं आहे, एम्ब्रियोनिक लेअरपासूनच, एक्टोडमपासून ते ओरिजिनेट झालेलं आहे. देन लेजर इन नंबर्स as compared to neuroglial cells. Then बघा, न्यूरोग्लिलियल सेल जे आहे तर ग्रेटर इन नंबर ॲज कम्पेअर टू न्यूरॉन्स. ते कशा असतात, त्यांचे नंबर्स, ह्या सेलचं कॉन्सन्ट्रेशन कसं असतं, जास्त प्रमाणात हे मॅक्झिमम प्रेझेंट असतात ॲज कम्पेअर टू न्यूरॉन्स. एक्झाम्पल्स काय, न्यूरॉन्सचं सेन्सरी न्यूरॉन, मोटार न्यूरॉन अँड मिक्स न्यूरॉन. नेक्स्ट न्यूरोग्लिलियल सेल्स जे आहे तर त्यांचे एक्झाम्पल काय, इपिडिमल सेल्स, स्विचमॅन सेल अँड मायक्रोग्लिलियल सेल्स. नेक्स्ट पॉईंट आहे टाईप्स ऑफ न्यूरोग्लिलियल सेल. फर्स्ट टाईप इज अ इपिडिमल सेल्स, सेकंड इज अ स्विचमॅन सेल, थर्ड इज अ मायक्रोग्लिलियल सेल्स. बघा, ज्या पण न्यूरोग्लिलियल सेल्स आहे तर न्यूरोग्लिलियल सेल्स आर फार ग्रेटर इन नंबर दॅन द न्यूरॉन्स. त्या कशा असतात, न्यूरॉन्सपेक्षा जास्त प्रमाणात त्या काय असतात, प्रेझेंट्स असतात. मोस्ट ऑफ द सपोर्टिंग सेल्स ऑफ द नर्वस सिस्टीम आर डिराईव्ह फ्रॉम द सेम एम्ब्रियोनिक टिश्यू लेयर्स. ह्या कशापासून झालेलं आहे ओरिजिनेट, जे पण एम्ब्रियोनिक टिश्यूचं जे लेयर आहे एक्टोडमपासून काय झालेलं आहे, त्या ओरिजिनेट झालेलं आहे आणि ते काय प्रोड्यूस करतात, न्यूरॉन्सला. द टर्म न्यूरोग्लिलिया रेफर्स टू द सपोर्टिंग सेल्स ऑफ द सेंट्रल नर्वस सिस्टीम. ह्या ज्या न्यूरोग्लिलियल सेल्स आहे तर त्या काय वर्क करता, सेंट्रल नर्वस सिस्टीमला काय करता, सपोर्ट करण्याचं वर्क करता. अँड पेरिफेरल नर्वस सिस्टीमला ऑल्सो सपोर्ट म्हणून ते काय करत असतात, वर्क करत असतात. देन नेक्स्ट आहे स्ट्रक्चर ऑफ मल्टीपोलार न्यूरॉन. बघा, न्यूरॉन सिस्टीम सेल्स आर कॉल्ड न्यूरॉन्स. ज्या पण न्यूरॉन सिस्टीम्समध्ये ज्या सेल्स असतात तर त्याला काय बोललं जातं, न्यूरॉन्स. दे हॅव 3 डिस्टिंक्ट पार्ट्स इंक्लुडिंग अ सेल बॉडी. त्यांच्यामध्ये काय असतात, 3 डिस्टिंक्ट पार्ट्स असतात सेल्स बॉडीमध्ये. फर्स्ट इज द एक्झॉन अँड डेंड्रिट्स. फर्स्ट काय आहे, सेल बॉडी, एक्झॉन अँड डेंड्रिट. These parts help them to send and receive chemical and electrical signals. ज्या सेल्स बॉडी, एक्झॉन्स अँड डेंड्रिट्स जे आहे तर ते काय करत असतात, हेल्प्स करत असतात मेसेज, जे केमिकल अँड इलेक्ट्रिकल सिग्नल जे आहे तर ते सेंड करण्याचं आणि रिसीव करण्याचं वर्क कोण करत असतात, सेल बॉडी, एक्झॉन अँड डेंड्रिट्स. मोस्ट न्यूरॉन्स हॅव मल्टिपल डेंड्रिट्स. जे पण काही न्यूरॉन्स आहे तर त्यांच्यामध्ये मल्टिपल डेंड्रिट्स असं काय प्रेझेंट आहे, which extend outward from the cell body and are specialized to receive chemical signal from the axon termini of other neuron. Dendrit converts this signal into small electric impulse and transmit them inward in the direction of the
सेल बॉडी. जे पण एक्झॉन आणि डेंड्रिट्स आहे तर ते काय करत असतात, केमिकल आणि इलेक्ट्रिकल सिग्नल सेंड किंवा रिसीव करण्याचं वर्क करत असतात. ने जे न्यूरॉन्स आहे तर दीज आर द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द नर्वस सिस्टीम. न्यूरॉन्स आणि नर्व सेल ज्या आहे तर त्यांना काय बोललं जातं, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट्स ऑफ द नर्वस सिस्टीम. बघा, इच मल्टिपोलर न्यूरॉन्स हॅज 3 पार्ट्स. प्रत्येक जे पण मल्टिपोलर न्यूरॉन्स जे आहे तर त्याचे 3 पार्ट्स आहे. फर्स्ट आहे द सायटॉन और सेल बॉडी, डेंड्रॉन अँड एक्झॉन्स. बघा, the cyton has a distinct central nucleus with a nucleolus and neuroplasma. A clear film of cytoplasm surrounds the nucleus around which there are neurofibrils. त्यांच्यामध्ये काय प्रेझेंट असतात, न्यूरोफायबिल्स, निझल्स ग्रॅन्युल्स अँड अदर सेल ऑर्गेनल्स. निझल्स ग्रॅन्युल्स आर रायबोप्रोटीन कंपोनंट. जे पण निझल्स ग्रॅन्युल्स जे आहे तर ते कसे आहे, रायबोप्रोटीन्स कंपोनंट्स आहे आणि दे प्ले ॲन इम्पॉर्टंट रोल. त्यांचा फंक्शन्स काय आहे, इन द सिंथेसिस ऑफ द एन्झाईम्स रिक्वायर्ड फॉर फॉर्मेशन ऑफ न्यूरोट्रान्समीटर. जे पण न्यूरोट्रान्समीटर फॉर्मेशनसाठी जे पण काही एन्झाईम्स वगैरे लागतात तर ते रायबोप्रोटीन्स काय करत असतात, फॉर्मेशन करत असतात. न्यूरोफायबिल्स play an important role in a transmission of nerve impulse. न्यूरोफायबिलचा काय इम्पॉर्टंट रोल आहे तर तो काय करत असतो, ट्रान्समिशनचं वर्क करत असतं, ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स. सेकंड बघा, डेंड्रॉन्स. डेंड्रॉन्स आर मेनी स्मॉल कोनिकल प्रोसेसेस arising from the cyton. These are highly branched into fine dendrites. Nizzles granules and neurofibrils both can be seen at the base of the dendrons. जे निझल्स ग्रॅन्युल्स अँड न्यूरोफायबर्स जे आहे तर ते डेंड्रॉन्समध्ये कसे सीन होत्या, बेसल रिजनला आपल्याला ते बघायला भेटतात. दे ट्रान्समिट मेसेजेस टुवर्ड्स द सायटॉन. ते काय करत असतात, मेसेज ट्रान्सफर करत असतात सायटॉनला. एक्झॉन इज अ सिंगल लॉंग युजली अनब्रांच प्रोसेस. जो नेक्स्ट आहे एक्झॉन. एक्झॉन जो आहे तो कसा आहे, सिंगल लॉंग युजली अनब्रांच प्रोसेस अरायझिंग फ्रॉम द सायटॉन ॲट द एक्झॉन हिलॉक. त्यामध्ये काय आहे, एक्झॉन हिलॉक प्रेझेंट आहे. इट कन्सिस्ट ऑफ अ बंडल ऑफ न्यूरोफायबिल्स. निझल्स ग्रॅन्युल्स आर ॲबसेंट. जे एक्झॉन्स आहे तर त्याच्यामध्ये निझल्स ग्रॅन्युल्स काय आहे, ॲबसेंट आहे. टर्मिनली द एक्झॉन गिव्ज आउट ब्रांच कॉल्ड टिलोडेंड्रॉन्स. जे पण एक्झॉन्स आहे तर त्यांचे ब्रांचेस आहे तर तिला काय बोललं जातं, टिलोडेंड्रॉन्स. द एक्झॉन्स कॅरी द मेसेजेस अवे फ्रॉम द सायटॉन्स. जो एक्झॉन्स काय करत असतो त्याचा मेसेज कुठं पाठवत असतो, सायटॉन्सला. द एक्झॉन्स मे गिव्ह आउट लॅटरल ब्रांचेस कॉल्ड कोलेटेरल्स. द टर्मिनल ब्रांचेस अटॅक टू अ मसल, ग्लँड, स्किन or telodendrites of another neurons. The interconnection between two neurons or neuron with motor organ is called synapse. जे पण दोन्ही ऑर्गन्समध्ये जे इंटरकनेक्शन होत असतं न्यूरॉन्सचा तर त्याला जे मोटर ऑर्गन असतं तर त्याला काय बोललं जातं, सिनॅप्स. इट इज युजली ऑक्झोडेंड्रॉनिक और मे बी ऑक्झोनिक, ऑक्झोसोमॅटिक और डेंड्रोनिक. द सायटॉन्स. जे सायटॉन जे आहे तर सायटॉन्स आर जनरली फाउंड इनसाइड द ब्रेन. सायटॉन कुठं बघायला भेटतो आपल्याला, इनसाइड द ब्रेन, स्पायनल कॉर्ड अँड इन द गँग्लिया. स्मॉल ग्रुप ऑफ सेल बॉडीज इनसाइड द व्हाईट मॅटर ऑफ ब्रेन आर कॉल्ड बेसल न्यूक्ली. अ बंडल ऑफ एक्झॉन कॉल्ड नर्व may be covered only by neurolema in the non-medulated nerves, while in the medulated nerves it is covered both by medullary sheath and on the outside by neurolema. Conduction of impulse by medulated nerve is 50 times faster than in the non-medulated nerves. The connective tissue covering around the nerve faculae is called endoneurium. Few nerve faculae with endoneurium are surrounded by connective tissue called perineurium.
and a still large bundle of nerves is covered on the outer side by epinerium. Blood is supplied to all the nerves to provide oxygen and nutrients. Next is synapse. Synapse is a junction between two nerve cells with a minute gap, that is the synaptic cleft in between them, which allow transmission of impulse by a neurotransmitter bridge. It is called as a synapses. Synapses means interconnection between two neuron or between neuron and motor organ. Medullary nerves, in which nerves are surrounded by medullary sheath and on outside surrounded by neurolemma. What is the non-medullated nerves, in which nerves are surrounded by only neurolemma. जे नॉन मेड्युलेटेड नर्व्स असतात तर त्या कशाला सराउंड झालेल्या असतात ओनली न्यूरोलेमाला, बट ज्या मेड्युलेटेड नर्व्स असतात त्या कशाला सराउंडेड झालेल्या असतात मेड्युलरी शीटला अँड आउटसाइड सराउंडेड बाय न्यूरोलेमाला. सो दॅट इज कॉल्ड ॲज अ मेड्युलेटेड नर्व्स. पण ज्या नॉन मेड्युलेटेड नर्व्स असतात त्या न्यूरोलेमालाच सराउंड झालेल्या असतात ओनली. कंडक्शन ऑफ इम्पल्स by the medullated nerves is 50 times faster than in the non-medullated nerves. जे पण कंडक्शन ऑफ इम्पल्स होत असतं तरी मेड्युलेटेड नर्व्समध्ये 50 टाइम्स फास्टर दॅन द नॉन मेड्युलेटेड नर्व्स. इन कनेक्टिव्ह टिश्यू कवरिंग अराउंड द नर्व fasciculi is called endoneurium. Few nerve fasciculi with endoneurium are surrounded by connective tissue called perineurium, and a still large bundle of nerves is covered on the outer side by epineurium. Blood is supplied to all the nerves to provide oxygen and nutrient. Blood काय होत असतं सप्लाय होतं ऑल नर्व्समध्ये प्रोव्हाइड ऑक्सिजन अँड न्यूट्रियंट्स. बघा डेफिनेशन फॉर सिनॅप्सिस. Synapses means it is a junction between two neurons with a minute gap in between them which allow transmission of impulse by a neurotransmitter bridge. It is called as a synapses. बघा प्रॉपर्टीज ऑफ नर्व फायबर्स. फर्स्ट आहे स्टॅबिलिटी अँड इरेटेबिलिटी. त्यालाच काय बोलायचं रे स्टॅबिलिटी अँड इरेटेबिलिटी. द नर्व फायबर्स ऑन अकाउंट of presence of a polarized membrane have the ability to perceive stimulus and enter into a state of activity. Second property आहे conductivity. Conductivity means it is a ability to transmit the extinction. Conductivity मध्ये काय होतं अशी ability to transmit the extinction. Second is the property stimulus. What is the stimulus? It is any detectable physical, chemical, electrical changes in the external or internal environment which brings about a extinction in a nerve, muscle, organ, organism. In order to be effective, the stimulus must have a minimum intensity called threshold stimulus. स्टिम्युलस मीन्स काय स्टिम्युलसची प्रॉपर्टीज काय सांगते नर्व फायबर्समध्ये इट इज काय तो एनी डिटेक्टेबल फिजिकल केमिकल इलेक्ट्रिकल चेंजेस इन द एक्सटर्नल और इंटरनल एन्व्हायरमेंटमध्ये जे पण चेंजेस होत असतात एन्व्हायरमेंट्समध्ये तर ते डिटेक्ट करण्याचं वर्क करत असतं स्टिम्युलस मीन्स एक्सटेन्शन इन अ नर्व मसल ऑर्गन ऑर्गॅनिझम्स. इन ऑर्डर टू बी इफेक्टिव्ह the stimulus must have a minimum intensity called threshold stimulus. Subliminal weak stimulus will have no effect while subliminal strong stimulus will produce the same degree of impulse as the threshold stimulus. Next property है summation effect. What is the summation effect? A single subliminal stimulus will have no effect, but if many such weak stimulus are given in quick succession, they may produce an impulse due to addition or summation of stimulus. Next properties आहे all or known law. What is the all or known law? The nerve will either conduct the impulse
along its entire length or will not at all conduct the impulse as in case of subliminal or weak stimulus. Next property है refractory period. What is the refractory period? It is the time interval during which a nerve fails to respond to a second stimulus however strong it is. जेव्हा रिफ्रॅक्टिव्ह पिरियड असता इट इज द टाईम आहे तो की इंटरवल ड्युरिंग विच अ नर्व फेल्स टू रिस्पॉन्ड सेकंड स्टिम्युलस हायवेवर स्ट्रॉंग इट इज. नेक्स्ट आहे सिनॅप्टिक डिले. व्हॉट इज द सिनॅप्टिक डिले? द इम्पल्स requires about 0.3 to 0.5 milliseconds to cross a synapse. This time is required for release of neurotransmitter from the axon terminal and extension in a dendron of the next neuron. Next आहे synaptic fatigue. What is the synaptic fatigue? The transmission of nerve impulse across the synapse halts temporarily due to exhaustion of its neurotransmitter. It is called as a synaptic fatigue. Next आहे last property velocity. What is the velocity? The rate of transmission of impulse is higher in long and thick nerve. It is higher in homotherms than in a picalotherms. एक्झाम्पल बघा ट्रान्समिशनचं व्हेलॉसिटीचं. The velocity of transmission is higher in voluntary fibers, that is 100 to 120 millisecond in man, as opposed to autonomic or involuntary nerves, that is second आहे 10 to 20 second. Similarly, it is a faster in modulated nerve. ते कशामध्ये असतात? फास्ट असतात मेड्युलेटेड नर्व्समध्ये. ॲज द इम्पल्स हॅज अ to jump from one node of Ranvier to the next. At the synapse where the neurons communicate with one another, the neuron carry one impulse to the synapse is the presynaptic neuron. The neuron receiving input at the synapse is the postsynaptic neuron or generate region, that is a gland or muscle. A synaptic cleft or a small intracellular space lies in between two cells having a width about 20 to 30 nanometer between them. The process by which the impulse from the presynaptic neuron is conducted to postsynaptic neuron or its cells is called synaptic transmission. सिनॅप्टिक ट्रान्समिशन कशाला बोलायचं? की जी अशी प्रोसेस की ज्या इम्पल्स फ्रॉम प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन इज कंडक्टेड टू द postsynaptic neuron or cell is called synaptic transmission. It is a one-way process carried out by neurotransmission. हे सगळ्या प्रॉपर्टीज कशाच्या आहे? नर्व फायबरच्या. फर्स्ट प्रॉपर्टी आपण बघितली स्टॅबिलिटी, सेकंड इज द कंडक्टिव्हिटी, थर्ड इज अ स्टिम्युलस, नेक्स्ट इज अ submission effect, then all or none law, refractory period, next is a synaptic delay, नेक्स्ट आपण प्रॉपर्टी बघितली सिनॅप्टिक फटीज, आणि लास्ट प्रॉपर्टी होती व्हेलॉसिटी.